श्री स्वामी समर्थ. स्वामींचा आशीर्वाद या चॅनलवर आपले स्वागत आहे. स्वामी आपल्या सर्व चांगल्या इच्छा पूर्ण करत ही स्वामींच्या चरणी प्रार्थना. तर बघा, उद्या आहे ऋषीपंचमी. तर भाद्रपद महिन्याच्या शुक्ल पक्षातील पंचमी तिथीला ऋषीपंचमीचे हे व्रत केले जाते. तर हिंदू धर्मानुसार हे व्रत स्त्रियांनी करायचे व्रत आहे. तर या दिवशी प्रत्येक महिलांनी आवर्जून हे ऋषीपंचमीचे व्रत करावे. या दिवशी व्रत केल्याने स्त्रियांच्या मासिक धर्मातील सर्व दोष दूर होतात आणि पापांपासून मुक्तता देखील मिळते. तर हे व्रत कसे करावे आणि का करावे याबद्दलची संपूर्ण माहिती आपण आजच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. तर व्हिडिओ नक्की शेवटपर्यंत पहा. तर बघा, सप्तऋषींची पूजा करण्याची परंपरा अनेक वर्षांपासून सुरू आहे. आपल्या अनेक पापांपासून मुक्तता मिळवण्यासाठी हे व्रत केले जाते. ऋषीपंचमीचे हे व्रत स्त्रियांनी केल्याने मासिक पाळीच्या सर्व दोषांपासून मुक्तता मिळते. तर हिंदू पंचांगानुसार ऋषीपंचमी ही भाद्रपद महिन्यातील शुक्ल पक्षातील पंचमी तिथीला असते. गणेश चतुर्थीच्या दुसऱ्या दिवशी या तिथीचे मनोभावे व्रत केले जाते. यंदा ही तिथी 8 सप्टेंबरला असणार आहे. तर याच तिथीला ऋषीपंचमीचे हे व्रत करायचे असते. तर बघा, ऋषीपंचमीची ही तिथी 7 सप्टेंबरला संध्याकाळी 5:38 सुरू होईल. तर 8 सप्टेंबरला संध्याकाळी 7:49 असणार आहे. तर उदय तिथीनुसार ऋषीपंचमीचे हे व्रत रविवारी 8 सप्टेंबरला केले जाईल. तर या दिवशी ऋषीपंचमीची पूजा करण्यासाठीचा असणारा वेळ हा सकाळी 9:33 सुरू होणार आहे ते 11:05 असणार आहे. तर हा शुभ काळ मानला गेलेला आहे. तर या काळात आपण ही पूजा करू शकता. त्याचबरोबर बघा, सकाळी 11:05 दुपारी 12:38 सुद्धा आपण पूजा करू शकता. त्याचबरोबर बघा, संध्याकाळी 5 ते 6:27 हा शुभ वेळ असणार आहे. ऋषीपंचमीच्या दिवशी शुभ संयोग सुद्धा जुळून आलेला आहे. या दिवशी 4 शुभ संयोग निर्माण झालेले आहेत. पंचमी तिथी असून रवी योग, सर्वार्थ सिद्धी योग आणि बुधादित्य योग हा आणि गजकेसरी योग सुद्धा जुळून आलेला आहे. तर या काळामध्ये आपण ज्या काही सेवा आणि उपाय करतो ते सर्व सिद्ध होतात आणि या काळात सर्व केलेल्या सेवा सुद्धा लागू होतात असे म्हटले जाते. तर बघा, भाद्रपद महिन्याच्या शुद्ध पंचमीला ऋषींची मनोभावे पूजा करण्याला अत्यंत महत्त्व आहे. म्हणूनच या दिवसाला ऋषीपंचमी हे नाव मिळाले आहे. कश्यप, भारद्वाज, विश्वामित्र, गौतम, जमदग्नी, वसिष्ठ आणि अत्री या 7 ऋषींची पूजा करण्याची या दिवशी परंपरा आहे. त्याचबरोबर बघा, या दिवशी 7 ऋषींची पूजा केली जाते. ऋषीपंचमीचं व्रत सौभाग्यवती महिलांनी करायचं असतं. पुराणानुसार स्त्रियांनी उपवास करून हे व्रत केल्यास त्यांच्या सगळ्या मनोकामना पूर्ण होतात. संपूर्ण घराला सुखशांती मिळते आणि अखंड सौभाग्य प्राप्ती देखील होते. या दिवशी स्त्रियांनी पहाटे उठून सूर्योदयाआधी स्नान करावं. स्नान केल्यानंतर सप्तर्षी म्हणजे अरुंधतीसह कश्यप, अत्री, भरद्वाज, विश्वामित्र, गौतम, जमदग्नी आणि वसिष्ठ यांची पूजा करावी. या व्रतासाठी देवारात सप्तऋषींची प्रतिमा तयार करावी आणि त्यावर कलश ठेवावा. तर बघा, सप्तऋषींची जर प्रतिमा तुमच्याकडे नसेल तर हल्ली बाजारात कुठल्याही दुकानात आपल्याला सप्तर्षीचा फोटो मिळेल. तर ही सप्तर्षीचा फोटो आणून आपल्याला हा फोटो मांडायचा आहे, त्यांची पूजा करायची आहे, कलश स्थापना करायची आहे आणि त्यानंतर बघा, तुपाचा दिवा लावून आपल्याला ही पूजा करायची असते. तर बघा, पूजा झाल्यानंतर मासिक धर्मात जर आपल्याकडून काही चुका झाल्या असतील तर याबद्दल आपल्याला क्षमा मागायची असते. आणि त्याचबरोबर बघा, हिंदू धर्मात पवित्रता खूप महत्त्वाची असते. तर या काळामध्ये जर स्त्रियांकडून कळत नकळत जर काही चुका झाल्या असतील तर याबद्दलची आपल्याला माफी मागायची असते. आणि या सर्व पापांपासून मुक्तता मिळवण्यासाठी ऋषीपंचमीचे हे व्रत केले जाते. तर प्रत्येक स्त्रियांनी हे व्रत अवश्य करावे. तसेच बघा, या दिवशी बैलांच्या कष्टाने उगवलेले अन्न खात नाहीत आणि त्याचबरोबर नांगराने नांगरलेले सुद्धा या दिवशी पदार्थ खाल्ले जात नाहीत. तर या दिवशी काही ठराविक भाज्याच खाल्ल्या जातात. तर बघा, त्यात लाल भोपळा, पडवळ अशा भाज्यांचा समावेश असतो. अळू, लाल माठ, टोकेरी माठ या सर्व पालेभाज्यांचा वापर करून एकत्रित भाजी केली जाते आणि हीच ऋषींची भाजी म्हणून खाल्ली जाते. तर बघा, अशा प्रकारे ऋषीपंचमीचे हे अत्यंत महत्त्व आहे. हे व्रत करणाऱ्या स्त्रियांना सर्व पापांपासून मुक्तता मिळते. तर उद्या असणाऱ्या ऋषीपंचमीचे हे व्रत प्रत्येक महिलांनी आवर्जून करावे. तर बघा, अशा प्रकारे आपण आजच्या व्हिडिओमध्ये ऋषीपंचमीची संपूर्ण माहिती पाहिली. तर ही माहिती तुम्हाला कशी वाटली हे नक्की कमेंट करून सांगा व आपल्या स्वामींचा आशीर्वाद या चॅनेलला सबस्क्राईब करा. श्री स्वामी समर्थ.